गाईज अशी कोणती गोष्ट आहे की तो एक आंधळा पण बघू शकतो. सगळेच बघतात पण आंधळा पण बघू शकतो. तर उत्तर सांग उत्तर सांग. मला काही माहितच नाही. तर हाय गाईज, परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलला. ज्याने कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी पहिलं जाऊन आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. 2 दिवस झाले ब्लॉग काय आला नाही आपला. नंतर कसम 2 वरती आपल्याला ब्लॉग बनवायचा होता पण लय मोठा स्कॅम झाला. ते गेल्यानंतर कळालं की फेक न्यूज होती म्हणून. तर मग त्याच्यामुळे काही ब्लॉग काय आला नाही. नाहीतर त्याच्यावरतीच ब्लॉग करणार होतो. तर आज म्हणलं कुठेतरी बाहेर जाता येईल आणि त्याच्यावरतीच आपण ब्लॉग बनवू. मस्त एक सीन दाखवतो तुम्हाला एकदम रावसवाला नाही का. तुमची वहिनी पण खुश झाली पाहिजे ना एकदम सीन बिन बघून. तर मग जाऊ आपण नाही का थोड्यात. तर चला कंटिन्यू करा ब्लॉग तुम्ही. तर निघू आता. निघालोच होतो तितक्यात आई म्हणली पहिला चपात्या कर आणि मग त्याच्यानंतर जा कुठं जायचं आहे तिथं. तर बघा चपात्याचा गोल आकार बघा. गोल बघा बघा हे गोल आकार आहे का. हे गोल आकार. आप कहाँ थे ज्ञानी बाबा. अरे हा अशा चपात्या करते बघा तुमची बहिणी. अशाच खायला लागतात मला. काही शेवटी लव्ह मॅरेज ना काय बोलायचं आता. हा ना मस्त बनवलंय. फक्त डिझाईन वेगळी वेगळी पद्धतीने भेटते नाही का आपल्या इथं खायला. तुमची वहिनी मस्त डिझाईन मध्ये बनवते नाही का. बघा कशी डिझाईन आवडली का नाही. आता अजून तर लई डिझाईन दाखवतो थांबा तुम्हाला. नाही ही झाली गोल झाली. एक झाली गोल. तर तयार वगैरे झाले आता आम्ही. तर आता निघतो. तर ब्लॉग कंटिन्यू करा. चलो. तर आज परत निघता निघता काळी मांजर आलेली. हिला काही काम नसतं काय नसतं. आज मी गाडी चालवणार आहे. हा चालव चालव. फिरायला जायचंय किंवा हॉस्पिटलला नाही. राजकरण शेठ पण आलेले बघा. अंधारात नीट काही दिसणार नाही. हा दिसतंय दिसतंय. चला आता निघू कंटिन्यू करावं. आम्ही थांबलेलो इथं रोड क्रॉस करायला. हे करण मडके. तर आता रोड क्रॉस करतोय. तर झालेला आहे. आता इथं आम्ही पेट्रोल भरायला आलोय. हाय पेट्रोल पंप. अरे कहना क्या चाहते हो. तर इकडे आम्ही आमच्या सिस्टरला घ्यायला आलेलो आहे. तिचं तोड तर दाखव की. बघा हिचं तोंड. आणि ही दुसरी नंबर आहे. ही पहिली आणि ही दुसरी नंबर आहे. फळफळ चालली. बघा किती ही बघा ही ब्युटिफुल लेडीज ही. हो क्या बोला तूने. कसली लाजती. चला चला बसा. चला बसा. तर चला ब्लॉग कंटिन्यू करा. सो बघू शकता आता निघालोय आम्ही. सो ब्लॉग कंटिन्यू करा. बघू शकता हे आमच्या इथलं वाटजय मंदिर आहे. तर विजिट करा. इथे खूप सुंदर आहे. तर फायनली आपण आलोय त्या खंडाळ्याच्या स्पॉटला. तुम्ही बघू शकता व्ह्यू. सुंदर असा नजारा आहे. तर बघू शकता सीन एकदम रावस आहे. एकदम रावस आहे. रात्रीच्या टायमाला इथं नक्की या आणि बसा. खंडाळा येऊन बसा. छान मस्त गप्पा पण मारता येतात. खंडाळ्याचं स्पॉट आहे. नक्कीच इथं विजिट करा. रात्रीचं खूप भारी वाटतं. इथं टेन्शन वगैरे असेल तर माइंड एकदम फ्रेश होतं. सो आता आम्ही जाणार आहे तिथे. तर आता खाली जातो आम्ही. इथं खाली तिथं गेल्यानंतर परत तुम्हाला दाखवतो तिथलं. तिथं जरा थोडा वेळ बसू आणि तिथला पण व्ह्यू दाखवतो तुम्हाला. एकदम मस्त व्ह्यू आहे तिथं पण. तर चला जाऊ खाली. किती सारे कपल वगैरे बसले. बाहेरून लोक इथं फिरायला येतात.
तर आता बघू शकता तुम्ही व्ह्यू लय भारी आहे नाही का इथं खंडाळ्याचा. खूपच हा भारी. हा तुम्हाला दाखवतो बघा. हा खंडाळ्याचा घाट आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे. लोकेशन खूप बेस्ट आहे ना का. नक्कीच इथे विजिट करा. इथे एंट्री नाही. इथे नीट पोलिसांशी सावधान राहून एंट्री करा. आम्ही डायरेक्टली आलेलो आहे. जलवा है हमारा. तुम्ही सावधानी या. दिसले का मामू लोक शिट्ट्या आणते. हे मागे येते. वो तो अच्छा हुआ कि आप बीच में आ गए. अपना रूप नहीं देखा उसने. तर मग कसा वाटला व्ह्यू. बघितला असेल तुम्ही कसलं भारी आहे ना. एकदम खूप भारी छान वाटतं ते बघून. नक्की तुम्ही इथे या, विजिट करा. तुमच्या गर्लफ्रेंडला घेऊन या, वाईफला घेऊन या आणि इथं आरामशीर बसा, गप्पा करा, बोला. खूप छान वाटतं इथं आल्यावर. बसा मस्तपैकी, खा पी जरासं. रात्रीच खूप भारी भारी वाटतं. वाटतं. सकाळपेक्षा सकाळी खूपच वेगळं वाटतं, पण रात्री आल्यानंतर एकदम शांत वाटतं. माइंड पण फ्रेश होऊन जातं पूर्ण फुल एकदम. तर नक्की इकडे या आणि तुम्हाला कसा वाटला आणि ते पण सांगा नक्की नाही का. तुम्हाला कसा वाटला हा व्ह्यू आणि आमचा ब्लॉग पण कसा वाटला ते पण सांगा. व्ह्यू आवडला तर मग आता तुला 2-3 प्रश्न विचारतो. हा, ठीक आहे. त्याची उत्तर दे. हा. उत्तर चुकीचे आले तर पटके. क्या बोला तूने? चालेल का. तर विचारू का प्रश्न. हा. तर दोघींना प्रश्न आहे बरं का. ठीक तुला आहे. पण आहे. तू बरोबर उत्तर दिलं ना मग तुझे फोटो काढणार आणि मी चुकीचं दिलं तर हिला पटके द्यायला. हा का दोघींसाठी. हा एक आंधळा असतो आणि एक मुका असतो. हा. तर आंधळ्याची आई मरते हा. तर मुका त्याला कसा सांगेल. का त्याला कसं सांगणार. तो लिहून सांगेल. क्या बोला तूने? त्याला लिहिता पण येत असेल ना, मग तो लिहून सांगेल. नाही तर ऍक्शन शाळेत करून त्या शाळेमध्ये जाऊन अरे तो- पण पुढचा आंधळा आहे. ऍक्शन करून कस काय सांगणार. लिहिलं तरी हा. कस काय सांगणार. तो आंधळा आहे. हा, मग कस काय सांगणार. तो कान तर खुले असेल ना त्याचे. मग कान- पण मग पुढचा मुक्का आहे तो हा, बोलणार कस काय. ते पण आहे. मग मग आता मग काय आता. तो वारले, त्याची आई वारल्यानंतर मग त्यांचे नातेवाईक वगैरे कोणतरी आला असेल. अरे वरना एक कान के नीचे मारता तो 32 ही हाथ में आ जाती. यायचं जाऊ दे पण ते सांगणार कस काय. तो ते तर सांगणार. तू सांगे. तू सांग आता. हिला यायला तू हसते काय रे. सांग उत्तर तर सांग. ऍक्च्युली मला काही समजत नाही. तिच्या आईला ऍक्च्युली विषय संपला नाही का. विषय आडे इथे गंभीर आहे. ऍक्च्युली मॅडमला जमत नाही उत्तर. हा पण तो आता ते दोघं आंधळे आणि मुके मग कसं काय त्यांना कळलं. अरे त्याचं नाव फक्त आंधळा आणि याचं नाव फक्त मुक्का आहे. तर तोंडाने सांगणार ना. तो खरं कुठं आंधळा आहे. त्याचं नाव आंधळा आहे आणि याचं नाव मुक्का आहे फक्त. ते काय सांगणार आम्हाला ते ते सांगायचं मग ते नाही. सांगायचं थोडी ना ही असतो. तो cheating प्रश्न आहे, आहे. ही cheating तर आहे. प्रश्न मला आहे. काही पटलेलंच नाही नाही, याचं. नाही. दोघे जणी हारल्या जाता. हिने फटका खायचा. आता हिचा एक फोटो कॅन्सल. हिचा एक फोटो कॅन्सल. काय घेऊन पळून नाही. बरं चालेल. चला आता दुसरं. तर आता शेवटचे 2 प्रश्न आहे. तर रुको जरा सबर करो. पहिला प्रश्न असा. तो असा कोण आहे तो दिवसाला 2-3 लग्ने लावतो पण स्वतःच बिना लग्नाचं आहे. पंडित. अच्छा. अरे बापरे. हा विचार आहे. हा सोपा होता म्हणून बोलले. बाकी काही विषय नाही. दुसरा प्रश्न असा की अशी कोणती गोष्ट आहे की तो एक आंधळा पण बघू शकतो. सगळेच बघतात पण आंधळा पण बघू शकतो. कोणती गोष्ट आहे. मी तेच म्हणतोय ना. नाही तर लास्ट टाइम सारखं होईल. त्याचं नावच आंधळा आणि बाहेर नाही तसं नाही. बघू शकतोय म्हणले. बघू शकते तो आणि आपण पण ते बघू शकतो.
सांगा सांगा लवकर सांगा. काय नाही. हारले का? हारले का तू? नाही. अरे एवढा अरे सांग जरा पब्लिक वेट करते. काज भिजू काय नाही. आपण पण डोळे बंद केला लाईट बीट पेटली काहीतरी आपल्याला फील होत. अरे फील बिल काय नाही सांग पटकन. हारले म्हणून सांग. फील होत इथे फिलिंग मध्ये आलंय का? फिलिंग मध्ये आलंय का? फील करायचं हिला. इथे एवढा सीन बघून काय फील होतंय का तुला? सगळ्यात मोठी कॉमेडी. पहिलं उत्तर सांग. उत्तर सांग. मला नाही माहिती. मला काही माहितच नाही. अरे स्वप्न नाही बघू शकत का? आपण मी स्वप्न बघू शकतो. अंधारा पण स्वप्न बघू शकतो. काय माणसं आहे. तू पहिला राहताय का? तुझा पण आता एक फोटो कॅन्सल. परत एक फोटो कॅन्सल. तर तिघांपैकी फक्त यांनी एकच उत्तर बरोबर दिलेलं आहे. काय कामाचे नाही. काय पोरीला शेवटी अक्कलच नसते. त्यात काही वाद नाही का? बरोबर बोलतोय का नाही? कमेंट मध्ये सांगा. ही खरी गोष्ट आहे. अक्कल असते म्हणून पोरं पोरींच्या मागं लागत असतात. का लागतात? बळच नाही लागत. नाही हे वेगळा विषय काहीतरी आणायला लागली. जाऊ द्या. तर ही तुमची वहिनी हारलेली आहे. आता इथं आम्ही थोडस बसतो जरा बघू. इथं काहीतरी खातो आणि मग निघतो नाही का? आणि तुम्हाला कसा वाटला आमचा पूर्ण ब्लॉग नक्की आम्हाला सांगा. ते प्रश्न वगैरे कसं एंटरटेनमेंट झाली का सगळं तुम्ही ब्लॉग मध्ये आम्हाला नक्की सांगा. तर सो चला मग बाय. माझी बहीण. हिची बहीण माझी मेवणी आहे. तर बघू शकता. हाय कर. तर सो चला मग आता आपण काहीतरी खाऊ आणि जाऊ. बाय. चालेल चला. तर तुम्ही बघू शकता आता हा बुट्टा आमचा कसं अरे कहना क्या चाहते हो करून देत आहे. तर तुम्ही बघू शकतात हे दोन माणसं. तर आता चला आम्ही चाललोय बसायला. बसा. हावरी बसली बघा तुम्ही. अजून इकडं तयार पण नाही झाला बुट्टा. तर खाण्याच्या वासावर बसलेली आहे मॅडम इथं. कशा हानते हावरी. का मला विचारत पण नाही. स्वतः एकटेच हानते बघा हावऱ्यामध्ये. मस्त आहे का? बाबो खातीये का मस्करी करतीये. मिस्टरला आम्ही सोडत आहोत. बाय. नीट जा घरी. कॉल करा आम्हाला. तर आता आम्ही चाललोय. तर बघू शकता ती पण चालली घरी. तर आता आलोय आम्ही घरी. तुमची वहिनी बघा कशी खाते. भेळ आणली होती पार्सल. तर आता भेळ वगैरे खातो. तर ब्लॉग आता एंड करतोय आम्ही. कसं वाटलं आणि कसं नाही नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. असंच प्रेम कायम राहू द्या. चला बाय बाय.